मला तू प्रगत कसा की झाला काय सांगू महादेवा, आपण दर्शी आहात, तुम्हाला सर्व काही ज्ञान आहे. या पृथ्वी तलावर पाण्याचा एक थेंब नाही आहे, सगळे दुष्काळ पडलेला आहे. कसं मी असताना? होय प्रभू होय. यावर तुम्हीच काहीतरी तोडगा काढावं. गंगा नाही कधी नाहीची झाली बसून बसून मला गरम झालं. त्याच्यामुळे मी जरा बाहेर थंडगार हवा हातावर माझे कोण माझे भक्त हा तडफट तडफट मारत आहे. काय शांत झाला शेवडे? शांत नाही, वेळच तशी आहे ना, झोपेत ना उठलेली. म्हणूनच आता थोडे थोडं तुमचं ऐकलो तेव्हा जागे झालो. म्हणूनच जेव्हा सकाळच्या पहारी पिंगळून येतो ना, त्याचं कारणच या हा. बरोबर हा बऱ्याच वर्षांनी जाते, ह्या लोकांना माहिती नसा. आता नाही ना येत, आता येतात ना ते निव्वळ फसवण्यासाठी. आताचे लोक येतात ना, ते पिंगळे वगैरे जे येतात ना, पिंगळा म्हणा किंवा वासुदेव म्हणा, हे लोकांची फसवणूक करूसाठी येतात किंवा पैशासाठी. आम्ही ज्या पूर्वीच्या काळी यायचो ना, ते पैशासाठी नाही यायचं, तर लोकांना ज्ञान देण्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी आम्ही यायचो. आणि सगळी सकाळी लोक आणि पहाटेच्या पहाटेचा ह्या सकाळचा आम्ही काम करायचा पिंगळ्याचा, आणि त्याच्यानंतर मी कलईवाल्यासाठी यायचो, कलई लावसाठी पूजा. Bye.
म्हातारी म्हटलं वाजवून घेता म्हणून कसाही वाजवायचा. वाटला तुला आणखी व्हायला. अरे माझी फाटली. अरे विचार करू आता कसा मी यंदा ठरवलं. काय ठरवलं? साधारण होय आता नाचायचं तरी नाचलं. नंतर नाव फिरावलं सगळं बघतं. आता हे वाजवल्याने त्याच्यात नाचलो. पण मी यंदा काय ठरवलं फुगडेवाल्यांना सांगलो माका ठेवा. उघड्याचे नंबर फिक्स नाही माका पैसे देऊ नको माका ठेवा. अजिबात घेऊन ये. आमचा धनश्री तयार झाला? हो. काय घाबरू नको. बाई काचर तयार झाली. एवढी मोठी पिशी घेतली 3 जाऊन गेले फुगडे. पिशवी कशा आहे? पिशी मागणारी माझा काय नाही काय आता शाखा. वाटलं ते सगळे लाडू कारण ती खात नाही अरे लाडू. ते सगळा समोसे बिमोसे भरून आणले माझ्या बायकोन पण नाचला कमी का खाऊ जास्त. खावा खायच नाही ना ते पिशवीत होतं म्हणून. समोसे खावा हा. मागचं बाई नको त्या बाकीच्या विषाणाच्या बायकून नेल्या. काय म्हणतं? 5 समोसे नेले. हे बघ हे माणसाची 2:30 वाजता उठवता 2:30 वाजता विशाल हो उठा किती वाजता? झालं काय? पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर सुंदर. पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर. पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर. अरे संसार काय सोडून आणि वाट लावलीस तू. वाट लावून टाकलीस तू. हे कोणाला घेऊन फिरतोय रे. कर्म मेली माझी. रुक्मिणी माते इकडे समोर समोर एकदम तळतळ. अगं हे आपले संत मंडळी आहे आणि हे आहेत आपण आहोत. आता तुझ्या तोंडून हे शब्द योग्य वाटत नाही. संत देत वर्षानुवर्ष यांच्याच बरोबर असतो. मला हा वेळच देत नाहीये. काय झालं बघा माझं. याच्यामुळे मी पंढरपुरात आलो. त्या पुंडलिकाची सेवा कर व आई वडिलांची सेवा करताना बघून मी त्या विटेवर उभा राहिलो. पुंडलिकासाठी म्हणजे किती तो पुंडलिक. आणि हे संत आहे म्हणून आपण अरे काय कुलक्षा केलास माझ्या जीवनाचा. हे नाही काय नाही नुसता या सर्वांना घेऊन. म्हणून त्यांना मग माझा तू कधी करणार हा. काय किती वेळा समजावताय. ते काय चाललंय तुमचं. यांच्याबरोबर काय करायचंय. मी काय करते मी काय करू म्हणजे संसार करायचा आपल्याला. हे काय चाललंय धनी तुमचं. संतांपुढे मला संसार वगैरे काय नसतो. हे असं का बोलताय तुम्ही. त्यांच्यानी पूर्ण त्या संतांचं हे संत आहेत म्हणून आपण आहोत. धनी हे बरोबर नाही. आणि आता मी शेवटचा निर्णय घेताय. आपला शिकवत जो सगळ्यात आपला जो समाज आहे हा समाज सगळीकडे असल्यामुळे आज आपल्या समाजाचे बंधू या ठिकाणी येऊन आम्हालाही सहकार्य करतात. त्यामुळे या ठिकाणी मोहनवाले आलेले आहेत. परंतु त्यांची संख्या कमी असल्यामुळे त्यांना
त्या ठिकाणी काही फार म्हणायचं वेळ मिळत नाही आहे. त्यामुळे त्यांचा सत्कार या ठिकाणी आल्याबद्दल आमचे गावचे पाटील धुरी यांच्या हस्ते होत आहे. असं सहकार्य अजय पुढे द्या आणि आपलं आल्याबद्दल आनंद तुमच्या अभिनंदन आभार. त्याचबरोबर या ठिकाणी आपले गाभरी समाजाचे बांधव